मास्क घालून मी निघाली सामान आणायला. आता काय सामान आणणार आहे आणि काय रेसिपी करणार आहे ते पुढे कळेल तुम्हाला. आता बघा, मास्क घालून निघाली होती का आणायला. आता थोड्या वेळाने घरी पोचते आणि मास्क काढून घेतला. आता घरी पोचून एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा ती रेसिपी काय आहे ते तुम्हाला बघूनच कळेल. आणि घर आलं म्हणून मी मास्क काढला. आता मी घरात तुमचं स्वागत करते. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी विथ मॉम या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आम्ही काय करणार आहे ते मम्मी सांगत होती की वडापावचं बॅटल करते, वरचं आवरण करते मम्मी. तर त्याच्यामध्ये मम्मीने तांदळाचं पीठ, थोडं चण्याचं पीठ, ओवा, जिरं असं सगळं टाकून घेतलं आहे. आणि मम्मी ते व्यवस्थित ते गुठळ्या असतात ना, तर हलवून घेते. तर आता बघू शकता तुम्ही, मम्मीने जिरं, ओवा सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि एक चम्मच टाकले फक्त. आमचा चम्मच छोटा म्हणून एक टाकला आहे. आणि त्यात मीठ आधीच टाकलं होतं, तुम्हाला ते दिसणार नाही, ते शूट नाही केलं म्हणून. तर आता मम्मी व्यवस्थित ते पेटून घेते. आणि नंतर मग तुम्हाला हे दिसेल की कसं ते कोटिंग झालं व्यवस्थित. ते मिरच्या चिरून घेतल्या होत्या. मम्मीने सामान आणायला पाठवलं खरं, पण मी कोथिंबीर आणायची विसरले. तर आम्ही अशीच बटाट्याची साधी भाजी करून घेतली. मी हात धुवून घेतला आधी आणि व्यवस्थित हात धुवून मी आता कढई साफ करून तापायला ठेवणार आहे. तर मी आता कढई शोधते कुठे आहे ती. तर मम्मी सांगते आहे, बघ जरा इथेच कुठे असेल. तर मग आता कढई बघते. कढई बघून मी गॅसवरती ठेवणार आहे तापायला आणि त्याच्यात तेल टाकणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता की कढई मी हे केलेली आहे, ठेवलेली आहे. त्यात भाजी पण व्यवस्थित करून घेतलेली आहे. कढई ठेवून त्यात भाजी व्यवस्थित पिवळी भाजी करून घेतली, साधी अशी. आणि नंतर मग हे बघा, साधी अशी. ह्यात कोथिंबीर टाकली असती तर व्यवस्थित झालं असतं, पण मी कोथिंबीर आणायचीच विसरली. तर मग नंतर फक्त मिरची, बटाटे घेऊन आली मी, चण्याचं पीठ घेऊन आली. कोथिंबीरच विसरली. कोथिंबीरचं तर अजून छान लागलं असतं. तर आता भाजी काढून घेतली मी आणि त्याचकडे तेल ओतणार आहे, म्हणजे कसं भांडी खराब होत नाहीत. आणि आता कढई तापायला ठेवते. तुम्हाला दिसेलच कढईमध्ये टाकणारे तेल. हे बघा, अशी तेलाची बॉटल टाकते. सनफ्लावरचं तेल आहे ते. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणतं तेल वापरता. तर हे तेल मी टाकून घेते. काही माप वगैरे नाही, अंदाजेच टाकते मी, म्हणजे आपले वडे तळून होतील इथपर्यंत असे. तर असं तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल टाकल्यानंतर आपण वडे सोडणार आहे. मम्मीने बॅटर भाजी मी केली होती आणि त्याचे छोटे छोटे गोल गोल वडे मम्मीने केलेत. तर मम्मी आता तेच गोल गोल वडे करते आणि तुम्हाला दिसेल गोल गोल वडे कशी करते ते. आणि आता ते आम्ही बॅटलमध्ये टाकून तळून घेणार आहे. बस एवढीच काही ती प्रोसेस आहे. आता बाकी तर तेल चांगलं कडकडीत गरम होऊन दिलं आहे. मम्मीने कोटिंगमध्ये चण्याचं पीठ वगैरे सगळं ते बुडवून घेतलं आहे वडा, आणि मम्मीने तो तेलात सोडला आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने आता तेलात सोडलेलं आहे. आणि ते गरम झालेलं तेल मी त्या बॅटरमध्ये टाकते, म्हणजे कसं वडे कुरकुरीत होतात आणि आपलं ते व्यवस्थित हलवून घेते. बॅटर कसं तरतरी सरसरीत होईल आपलं व्यवस्थित, आणि त्यामुळे वडे कुरकुरीत होतील. अशा पद्धतीने असं हलवून घेतले तेल टाकून. आणि आता बघू शकता तुम्ही, तेल असं वड्यावरती सोडते मी आणि नंतर मग व्यवस्थित असं तळून घेते त्याला. मी एकच तडा वळलेला एकच वडा तळलेला तुम्हाला दाखवणार आहे. बाकीचे मी नंतर करून घेणार आहेत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर प्लेट तुम्हाला दिसेलच की वडे आपले कसे छान तयार झाले, असे खायलाही चवदार झाले होते वडे. आता हे बघू शकता तुम्ही, तेलात किती छान वडे तळलेत ते. आणि
आता हे बघा मम्मीने असे उंडे करून घेतलेत. हे जे किती 5 झाले होते, 5 वडे झाले होते. तर मग आणि मी तेच बोलते आता अशा पद्धतीने हे बघा वड्याचं ताट आहे आणि पाव आहेत. आणि नंतर मी केले चिवडा. हा साधा सिंपल चिवडा केला होता मी चहासोबत खायला. तर त्यात खोबरं, शेंगदाणे, डाळं, हळद, मिरची अशा पद्धतीने टाकून घेतलं होतं. चिवडाही छान झाला होता खायला, तुम्ही बघू शकता, कुरकुरीत झाला होता. चहासोबत खायला असलं म्हणजे कसं बरं वाटतं ना. तर मग मी हे केलं होतं चहासोबत खायला. असं कढाई भरून कुरमुऱ्याचा चिवडा केला होता. आता बघा इथे चहा ठेवते मी. चहासोबत चिवडा खायला छान लागतो ना, म्हणून चहासोबत चिवडा. आता बघू शकता तुम्ही चहा ठेवते, गॅस ऑन केला आहे आणि त्यामध्ये चहापत्ती टाकते. एक आणि थोडा अर्धा चमचा चहा पत्ती टाकते मी पाण्यात. हे बघा असं, आणि वर थोडंसं टाकून घेते आणि नंतर मग गूळ टाकणार आहे. आम्ही गुळाचा चहा पितो. तुम्ही कोणता चहा पिता, साखरेचा की गुळाचा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता गूळ टाकून घेते. गूळ टाकून घेतल्यानंतर हे बघा गूळ दाखवते तुम्हाला मी. चांगली उकळी येऊ द्यायची. गुळाच्या चहामध्ये वरती दूध नाही टाकायचं, वेगळं दूध घ्यायचं. कारण कसं ते चहा फाटतो आपला, मग त्यामुळे वेगळा चहा उकळून घ्यायचा आणि वेगळं दूध तापवायचं. तुम्हाला दिसेल जातं मी चहामध्ये दूध नाही टाकणार आहे ते. आणि हे बघा असं उकळी येऊ द्यायची छानपैकी. आणि हे बघा अशा पद्धतीने उकळी येऊ द्यायची व्यवस्थित अशी. आता बघा उकळी झाल्यानंतर तुम्हाला चहा मी ग्लासात ओतताना दिसेल. तर व्यवस्थित असा चहा उकळून घेतला आहे. आता मी तो ग्लासमध्ये ओतून घेते, तुम्हाला दिसेलच तो. बघा आता मी कसं ग्लासमध्ये ओतून घेते आणि नंतर मग त्यामध्ये दूध ओतते. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की दुधाचा चहा आपला फाटतो दूध टाकल्यानंतर, म्हणून चहा फाटू नये म्हणून दूध वरून टाकायचं. आता मी केलेला चिवडा घेते आणि तुम्हाला दाखवते कसा लागतो. तो खाऊनही दाखवते, म्हणजे किती छान आणि कुरकुरीत झाला होता. तुम्ही पण असा साधा सिंपल चिवडा करून बघा घरी. काही जास्त वेळ नाही लागत त्याला आणि पटकन पण होतो तो, आणि चहासोबत वगैरे खायला छान लागतो. तर आता बघा तो चिवडा मी कढईतला स्टीलच्या डब्यात भरून घेतला होता आणि खरंच चिवडा अप्रतिम झाला होता. प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि हे बघा चिवडा व्यवस्थित असा प्लेटमध्ये काढून तो खाऊन दाखवते तुम्हाला. मस्त झाला होता चिवडा, कुरकुरीत आवाज येत होता करून करून असा. आणि आता बघू शकता तुम्ही खरंच चिवड्याची चव अप्रतिम होती. नंतर मग मम्मी बोलली की बाटला संपला. मग स्टोववरती भाकरी करत होते. आता बघा तुम्ही मम्मी स्टोववरती करते आणि मम्मीने भाजी पण करून घेतली होती, पापडीची भाजी होती आणि ह्या अशा ज्वारीच्या भाकरी मम्मीने केल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने संध्याकाळचं जेवण होतं. तर बाटला संपला मग तर काय करणार, जेवण तर केलं पाहिजे ना. मग मम्मीने स्टोववरती जेवण बनवलं. स्टोववरचं जेवण छान लागतं जेवायला. आता बघा मम्मी भाकरी परतून घेते. तर मम्मी बोलते भाकरी दाखव. हे बघा भाकरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.